कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 8 जुलैच्या भागात शेवटी मंदारने आपला खरं रंग दाखवलेलेच असतात. तेव्हा कावेरी त्याला खडसावते की शेवटी आलाच ना स्वतःच्या खऱ्या अवकातीवरती. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर माझ्या कुटुंबाला काही केलंस ना तर. मंदार तिच्यावरती चोरचोराचा हसून तिला विचारतो, कावेरी तू काय डोक्यावर पडली आहेस का? नाही म्हणजे धर्माधिकारी आणि तुझं कुटुंब, एकतर त्यांच्याशी खोटं बोलून त्यांना फसवून तू त्यांच्या घरात राहतेस. तू जे करतेस ना तो भातुकलीचा खेळ एक ना एक दिवस संपणार आहे आणि तू नक्की कोण आहेस ते खरंही उघड होणार. कावेरीने यशसाठी लिहिलेली चिठ्ठी नेमकी सुलक्षणाच्या पायात येऊन पडते. सुलक्षणा यशच्या रूममध्ये गेली असता ती चिठ्ठी तिच्या पायात पडता क्षणी ती थबकते आणि चिठ्ठी उचलून हातात घेत ती उघडून बघायला लागते. कावेरी मंदारला सडेतोड उत्तर देते की नातं लग्नानंतरच जोडलं जातं असं नाहीये. आता माझं धर्माधिकारी कुटुंबाशी एक नातं जोडलं गेलं आहे आणि माझ्या कुटुंबाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर गाठ माझ्याशी आहे. परंतु मंदारला काडीचाही फरक पडत नाही. मी माझ्या बापांना तर नाही वाचवले शकले, परंतु या कुटुंबाच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. कावेरीने विडा उचलता क्षणी मंदार तिला चॅलेंज करतो की ठीक आहे, जा तुला काय करायचंय ते कर. आता मीही बघतो की तू त्या कुटुंबाला माझ्यापासून कशी वाचवतेस. धर्माधिकारी कुटुंबाला मी त्रास देणारच. बघ, वाचवता येत असेल तर वाचव. तेव्हा कावेरीला धक्का बसतो. धक्क्याने ती त्याची कॉलर पकडत त्याला जाब विचारते की मला माहितीच होतं, तू कधीच सुधारणाऱ्यातला नाही आहेस. तू मुळात सुधारूच शकतच नाहीस. मी ना तुझं हे खरे रूप सगळ्यांच्या समोर लवकरच घेऊन येईल. तेव्हा मंदार तिला जोराचा धक्का देतो आणि सांगतो की जा, काय करायचंय ते कर. तिच्यावरती जोरजोराचा हसत तिला चॅलेंज करतो की वा, आत्ता खेळ खेळायला खरी मजा येईल. मला सुद्धा ना हे चांगुलपणाचं नाटक करून खूप वैताग आला होता. कावेरी चल, तुला ओपन चॅलेंज करतो मी. बघूयात तर आता धर्माधिकारी कुटुंब नक्की कोणावरती विश्वास ठेवतं, तुझ्यावरती की माझ्यावरती. तोचपर्यंत खरी यमुनाने मोठा धमाका केलेला असतो. कावेरीच्या विरोधात पुरावेही तिच्या हाती असतात. सर्वच जण कावेरीच्या येण्याची वाट बघत असतानाच अचानक कावेरी येऊन थबकते. त्याच वेळेस सगळ्यांच्या नजरा कावेरीवरती खिळतात. कावेरी मनोमन विचार करते की यशने ती चिठ्ठी वाचली असावी बहुतेक. दुसऱ्याच सेकंदाला तिच्या मनात भीती दाटून येते की बापरे, यशने जर ती चिठ्ठी मान न दाखवली असेल तर कसं समजावणार आहे मी या घरच्या सगळ्यांना. ते मला ॲक्सेप्ट करतील का की घराच्या बाहेर हाकलून देतील. एक ना अनेक विचार तिला सतावतात. आत्ता मात्र वातावरण जबरदस्त पेटलेलं असतं. कावेरी जेव्हा यश समोर येऊन उभी राहते त्याच वेळेस यश तिला विचारतो की सगळ्यांशी खोटं का बोललात तुम्ही, सर्वांची फसवणूक का केलीत. तेव्हा कावेरीला वाटतं की बहुतेक यशने त्या चिठ्ठीबद्दल सगळ्यांना म्हणजेच कावेरीचा भूतकाळ कळला असेल. परंतु तो तिचा भ्रम असतो आणि तो इतक्यातच दूर होतो. कारण रागात असलेली सुलक्षणा ज्या वेळेस तिच्यावरती रागवते, तिला जा विचारते की माझा तर या मुलीच्या कोणत्याच बोलण्यावरती कसलाच विश्वास राहिलेला नाहीये. केवळ उदयची पत्नी आणि चिकूची आई म्हणून हिचं सगळं मी खपवून घेत होते, सहन करत होते, परंतु आत्ता नाही. पुढे येऊन ती कावेरीला जा विचारते की चिकूच्या गोळ्या औषधं आणायचं निमित्त करून तू कोणाला भेटायला गेलो होतेस. कावेरी मुख गिळून शांतच उभी असते. सुलक्षणाचा राग वाढतो. तिला विचारते की अगं बोल ना काहीतरी. तेव्हा खरी सूत्रधार मध्ये पडते यमुना. येऊन ती विचारते की अगं ही काय बोलू शकणार आहे आता हिचं खोटं तर पकडलं गेलंय ना. कावेरी, तू औषधं आणायला गेली नव्हतीस तर कोणाला तरी भेटायला गेली होतीस, हे घरच्या सगळ्यांना कळलंय आता. त्यामुळे तू घरच्या कोणाशीच खोटं नाही बोलू शकत. आणि कावेरीचं सत्य यमुनाने स्वतः पकडलेलं असतं. तिच्याकडे तिच्या विरोधात पुरावाही असल्याने आता धडी यशही तिची बाजू घेऊ शकत नसतो. यावेळेस थाप मारून तिला वाचवूही शकत नसतो. ज्यावेळेस यमुना मोठा बॉम्ब फोडते की तुझ्या विरोधात माझ्याकडे पुरावा आहे, तेव्हा मात्र कावेरीच्या पायाखालची जमीन हादरते.
यमुना नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करते, कोणत्या पुराव्याबद्दल बोलते हे अजूनही कावेरीला काही उमगलेले नसतंच. तेव्हा यमुना जबरदस्त धमाका करत कावेरीला सांगते की नाही, तू बघच आता. आणि ज्यावेळेस ती मोबाईल मधला पुरावा तिला दाखवते तेव्हा कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण कावेरी मंदारला भेटायला गेले होते, त्याचे फोटोज यमुनाकडे असतात आणि ते सगळे फोटोज ऑलरेडी घरच्या सगळ्यांनी पाहिलेले असतात. त्यानंतर यमुना आलेली संधी साधून घेते. मुद्दाम घरच्या सगळ्यांना कावेरीच्या विरोधात भडकवते. कावेरी, नाही म्हणजे तू सांगूनच टाक ना आम्हाला आधीच की तू अजून आम्हाला किती खोटं बोलणार आहेस, किती फसवणूक करणार आहेस आमची. रोज आपल्या घरी तमाशे तर होत आहेतच, परंतु बदलेल तर शपथ नाही. आजही हिने खोटं बोलून आपल्याला फसवलंच असतं, परंतु माझी मैत्रीण वेळेवर तिथे हजर होती म्हणून बरं झालं. आता मंदार पाठमोरा उभा असल्यामुळे तो नक्की व्यक्ती कोण आहे हे तरी कोणाच्या लक्षात आलेलं नसतं. आणि त्याचबद्दल सुलक्षणा कावेरीला खडा सवाल करते. सुलक्षणा फिरून फिरून तोच प्रश्न विचारते आणि कावेरी आता जबरदस्त अडकलेली असते. तोंडातून चकार शब्दही फुटत नाही, रडकुंडीलाही येते. तेव्हा यमुना परत एकदा सुलक्षणाचे कान भरते. कावेरीला कॅरेक्टरलेस साबित करण्याचा प्रयत्न करते की अगं ज्या वेळेस ही आपल्याशी खोटं बोलली होती ना, तेव्हाच आपल्या लक्षात यायला हवं होतं की पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय. अगं या घरची सून म्हणून ओळख दाखवतेस ना बाहेर आणि असले चाळे करतेस. दादा इथे नाही आहे त्याचा फायदा साधून तू एका परपुरुषाला भेटायला जातेस. असं यमुनाने जाब विचारता क्षणी कावेरी वैतागून सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज माझ्याबद्दल असं बोलू नका कोणी. तेव्हा यश मध्यस्थी करतो आणि कावेरीला तो विचारतो की हे बघा, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही काहीच चुकीचं केलं नसल्याची खात्री आहे मला, परंतु प्लीज तुम्ही गप्प राहू नका, नाहीतर टोकाचे गैरसमज होऊ शकतात. बोला तुम्ही. यशने असं म्हणता क्षणी कावेरीच्या लक्षात येतं की यशने अजूनही ती चिठ्ठी वाचलेली नाही आहे, तरी आपल्या मनावरती दगड ठेवून सगळ्यांच्या रागाला सामोरं जायचं आहे. ही गोष्ट लक्षात घेत कावेरी सगळ्यात मोठा बॉम्ब तर आता फोडते हे सांगून की ती मकरंदला भेटायला गेली होती. सर्वच जण हादरतात. यश विचारतो की मकरंद पाटील त्यांना का भेटायला गेला होतात. तेव्हा तर काकू चवताळते आणि कावेरीवरती आरडाओरडा करते. मला ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं. त्याला भेटायला जायची तुझी काय गरज होती. सुलक्षणाला अजूनही खात्री पटतच नाही. कावेरीला ती परत विचारते की हे तरी आम्हाला खरं सांगतेस की खोटंच बोलतेस अजूनही आमच्याशी. आता कावेरी अजूनही चिडीत चूप असते. काकू परत तिच्यावरती खेकसते की अगं बोल ना आता काहीतरी. इतक्यात मंदाराच येतो. मंदार मोठ्याने म्हणतो की मी सांगतो. आता सगळ्यांच्या नजरा वळतात त्या मंदारकडे. मंदार एक एक पाऊल चाकत जसजसा पुढे येतो तसं कावेरीच्या काळजाची धडधड वाढते. सगळ्यांसमोर येता क्षणी मंदार तर तिसराच बॉम्ब फोडून बसतो. सगळ्यांना तो सांगतो की या मलाच भेटायला आल्या होत्या. सुलक्षणा विचारते की तुम्हाला, परंतु का भेटलात तुम्ही, नक्की काय कारण आहे. तेव्हा मंदार म्हणतो की या मला धमकावायला आल्या होत्या. कावेरीला तर काही कळण्यासच होतं. अचानकच मंदारने हे सगळं बोललेलं असतो. आता पुढे काही बोलणार तर लगेचच काकू हातात तलवार घेऊनच उभी असते. सुलक्षणाला ती भडकावायला लागते की बघताय ना वहिनी, ही मुलगी या भल्या माणसाला धमकावायला गेली होती. इथपर्यंत मजल गेली ह्याची. अगं कोणत्या जन्मीचं उकटं फेडतेस तो आमच्यावरती. तुला काय वाटतं की ही निशा आमचं काय चांगलं होऊच द्यायचं नाही आहे का तुला. या निशाचं लग्न होऊच द्यायचं नाही आहे का तुला. आता काकूने मधनंच भलताच निशाचा विषय का काढलाय कोणाला काहीच कळेल असं होतं. म्हणजे सुलक्षणाला ते उमगलेलं असतं. यश विचारतो की काकू तू काय बोलतेस, कळतंय का तुला. तेव्हा मंदार त्या सगळ्यांना शांत करतो की प्लीज शांत व्हा काकू. मी फक्त म्हटलं की या मला धमकवायला आल्या होत्या. माझं पूर्ण बोलणं कुठे ऐकून घेतलेत तुम्ही. मंदार खूप मोठा गौप्यस्फोट करतो की कावेरी वहिनी मला येऊन धमकवत होत्या. त्या मला असं सांगत होत्या की मी निशाची लग्न करावं लागेल. कावेरी तर असं काही बोललीच नव्हती. उलट कावेरीलाच त्याचा 10 पट शॉक लागलेला असतो. कारण
मंदारसारख्या नराधामाच्या हाती निशा सोपवून तिच्या आयुष्याचं वाटोळ करण्याचा ती कधीच विचार नाही करू शकणार. तर मंदार पुढे सगळ्यांना सांगतो की त्यांनी मला सांगितलं की मी निशाशी लग्न करायचं आणि हो, लग्नानंतर आयुष्यभर फक्त तिला सुखात ठेवण्याचाच विचार करायचा. तिच्या डोळ्यात कधी पाणी नाही येऊ द्यायचं. मी म्हटलं, बाप रे, एवढी मोठी धमकी. मग काय, तिला मी होकार. धर्माधिकारी अख्खं कुटुंब जरी खुश झालं असतं तरी कावेरी खुश नाही आहे. ती अजूनही त्याच धक्क्यात आहे. मंदारचं पुढचं नक्की काय कारस्थान आहे? निशाला आपल्या चाळ्यात ओढून धर्माधिकारी कुटुंब आपल्या बाजूने करायचं आणि कावेरीला एकटं पाडायचं, तिच्यावरचा असलेला सगळ्यांचा विश्वास उडवायचा, ही मंदारची पुढची खेळी. पुढचा कावा कावेरीने अचूक ओळखलेला असतो. मंदारने परत एकदा मोठा बॉम्ब फोडलेला असतो. तो तिथे सगळ्यांना परवानगी मागतो की तुमच्या सगळ्यांची काहीच हरकत नसेल तर निशाशी लग्न करायला मी तयार आहे. अख्खं धर्माधिकारी कुटुंब आनंदात असतं. काकूला तर स्वतःच्या कानांवरती डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. हात सोडून मंदार परत एकदा निशाला लग्नाची मागणी घालतो आणि घरच्या सगळ्यांकडून परवानगी मागतो. कावेरी शॉकमध्ये असतानाच विचार करते की बापरे, काय बोलतोय हा आणि निशाशी लग्न. सुलक्षणासुद्धा आनंदाने मंदारला म्हणते की अहो, याबद्दल आम्ही तुमच्याशी बोलणारच होतो, तुम्हीच विषय काढलात. सगळेजण खूप आनंदात असतात. त्यानंतर काकू मंदारला आग्रह करते की या दोघे जोडीने विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर सगळेच कुटुंब एकत्र आलेलं असतं. दोघेही विठ्ठल रुक्मिणीचं आशीर्वाद घेत असताना सुलक्षणा काकूंना खुणावते. त्यानंतर काकू लगेचच त्या दोघांनाही पेढा भरवते. त्यानंतर दोघेही घरातल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. काकू, सुलक्षणा, काका यांचे. यशची सुद्धा भेट घेतो मंदार आणि जातो तो डायरेक्ट कावेरीकडे. कावेरीचे आशीर्वाद घेत असताना काकू त्याला विचारते की अरे, तुम्ही तिच्या कशाला पाया पडताय? तेव्हा मंदार साळसूतपणाचा आव्हानच सांगतो, काकू कसं आहे ना, माझं असं कुणीच नाही आहे, मीही अनाथच आहे. आज माझ्यापेक्षा मोठं बनून मला हक्काने कावेरी वहिनी ओरडल्या. आता माझ्यावरती त्यांचा हक्क आहेच ना, आणि त्या फक्त निशाच्या मोठ्या वहिनी नाही आहेत, तर आता त्या माझ्याही मोठ्या वहिनी आहेत आणि त्यांचा मान त्यांना द्यायला नको का? म्हणूनच त्यानंतर निशा कावेरीचे आशीर्वाद घेऊन बाजूला सरकते आणि मंदारच्या मनात अजूनही घाणेरडं षडयंत्रच असतं. मी निशाशी जरी लग्न करत असलो तरी प्रेम कायम तुझ्यावरतीच राहील कावेरी, असं म्हणतो. आणि त्यानंतर कावेरीला विचारतो की घेऊन आशीर्वाद. मंदार आशीर्वाद घेताना कावेरी सरकन मागे सरकते. तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. त्यानंतर मंदार ज्यावेळेस कावेरीकडे पाहून हसतो तेव्हा कावेरीसुद्धा त्याची चांगलीच चांबडी सोलते. कावेरीने आधी तर काठीने त्याला फोडून काढलेलेच असतं. नेमकं दुखऱ्या जखमेवरतीच ती जोराचा चिमटा काढते. तेव्हा त्याला वेदना होतात. घरात ते सगळेच जण आता मंदारला विव्हळताना पाहून विचारतात की काय झालं, काही लागलंय का? तेव्हा मंदार म्हणतो की हो, दुखरी जखम आहे, काही नाही, होईल बरी. श्रीकांत विचारतो की काय दुखरी जखम, म्हणजे जास्त काही लागलंय का तुम्हाला, काय झालं होतं नेमकं? तेव्हा मंदारला तो क्षण आठवतो की कावेरीने त्याला काठीने फोडून काढला होता. तरीही त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून हात जोडत हसलेल्या चेहऱ्याने घरातल्या सगळ्यांचा तो निरोप घेतो, स्पेशली कावेरीचा. मंदार निघून गेल्यानंतर घरातले सगळेच जण निशाला चिडवतात मंदारवरून. तेव्हा ती खूप लाचायला लागते. परंतु कावेरी विचार करत असते की हे काय वादळ आलं आहे या हसत्या खेळत्या घरावरती. त्या मंदारला मी असाच नाही सोडणार आणि हे लग्न मी होऊच देणार नाही. हे लग्न थांबवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. कावेरीला अस्वस्थ पाहून यश तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो की फायनली आपल्या निशाचं लग्न ठरलं तर तिच्या आयुष्यामध्ये खूप चांगला मुलगा आला आहे आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले कावेरी. थँक्यू सो मच. कावेरीचे तो आभारच मानतो. परंतु कावेरीच्या डोक्यात मात्र एक वेगळीच खेळी चालू असते. तर आजचा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय घडतंय. निशाच्या बाबतीत जे काय घडतंय त्यामुळे सुलक्षणा इतकी खुश असते. यशला ती सांगते की खरंच
आपली निशा खूप म्हणजे खूप खूप नशीबवान आहे की तिच्या आयुष्यामध्ये इतका छान मुलगा येतोय. तेव्हा यश सुलक्षणाला विचारतो की हो, परंतु त्याचंच थोडं क्रेडिट आपण कावेरी वहिनींना दिलं तर? ते ऐकतात सुलक्षणा त्याच्या हातून हात काढून घेते आणि कावेरीला धक्काच बसतो. कावेरी आपलं मन यशकडे मोकळं करते की तुमच्यामध्ये मला एक बेस्ट फ्रेंड मिळालाय. आपली ही मैत्री आयुष्यभर अशीच ठेवूया. दोघे हात मिळवणी करतात. तेव्हा यश कावेरीला विचारतो की आत्ता सांगा, काय चालतंय तुमच्या मनात? आता कावेरी तिच्या भूतकाळाबद्दल आणि मंदारचं सत्य यशला कसं सांगेल? निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून कसं वाचवेल? पाहणं मनोरंजकच ठरेल.